नमस्कार सर्वांना. आम्ही मागच्या महिन्यातच गावी गेलो होतो आणि ही माझी आत्या आहे आणि हे आमच्या गावातलं घर आहे. सगळेजण अंगणात मस्त बसले आहेत. हे माझे वडील आहेत. आमचं गावचं घर हे पहिले कुडाचं घर होतं आणि आम्ही काही वर्षा अगोदरच हे कुडाचं घर मोडून आम्ही हे पक्कं घर बांधलं आहे. इथे ती जी आत्या आहे ती इथेच राहते आमच्या बाजूच्या घरात. तर हे जिने आहेत आणि सगळेजण मस्त मजा करत आहे. हे समोरचं जे घर आहे ते तिचं आहे. हा डुक्कू आहे जो खेळतो आहे. हा मोठा हॉल आहे. पहिले कुडाच्या घरात पहिली ही पडवी होती आणि हे छोटंसं घर आहे. ते आम्ही छोटंसं म्हणजे बेडरूम टाईप रूम बनवलं आहे आणि ह्याच्यामध्ये थोडं वस्तूच्या माझ्या मोठ्या आईची आहे, तिने ते काही ठेवले आहेत. हा आहे देवघर. पहिले कुडाच्या घरात देवघर आणि तो रूम पूर्ण मोठा होता आणि एक पडवी होती. हा किचन आहे. इथे बाथरूम आहे आणि वॉशरूम आहे. वॉशरूमचं काम अजून चालू आहे आणि हा आमचा मोठा किचन आहे. थोडी कामं आम्ही हळूहळू थोडं करत आहोत. तर पहिले कुडाचं घर होतं तेव्हा आम्ही कसं मोस्ट ऑफ आम्ही येत होतो आमच्या मोठ्या बाबांसोबत. ते प्रत्येक वेळा आम्हाला घेऊन यायचे. आम्ही खूप मजा करायचो. आम्ही लहान होतो तेव्हा. खूप 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 साऱ्या आठवणी आहेत. आणि हा मागचा परिसर आहे. इथे हा जो परिसर आहे ना, ही पण इतकी मोठी होती की परसा एवढा मोठा होता की आम्हाला तेव्हा आत्ता तर छोटा वाटतो आहे आम्ही, कारण जागा मोठी करून घेतली. पण हा खूप मोठा होता. जिथे जी चूल आहे तिकडे एक छोटा दगड आहे. त्या दगडाच्या इथे आम्ही अंघोळीसाठी एक मस्त कुंपण टाईप असं बांधला होता. तिथे आम्ही लहानपणी अंघोळ करायचो. ती पाठीमागे आम्ही पाठी ठेवली आहेत. ही माझी आई आहे आणि हे घर ही खूप छान आहे. पण मला पर्सनली विचारलं तर मला कुडाचं घर खूप आवडतं, कारण त्या कुडाच्या घरात माझ्या मोठ्या भावांच्या आठवणी आहेत. माझे जेव्हा आम्ही जायचो तेव्हा खूप सारे आजूबाजूचे नातेवाईक आहे ते पण असायचे. त्यांची ही मुलं लहान असायचे, माझ्याच एजचे असायचे. तर आम्ही खूप मजा करायचो. आम्ही भावलीचे खेळ खेळायचो. आता सगळे मोठी झाले. आता वाडीत कुणी राहिलं नाही. जो तो शहरात गेला आहे, तिथे स्थायिक झाला आहे. त्यामुळे इथे आल्यावर तेवढी मजा येत नाही जेवढी तेव्हा यायची. माझा भाऊ आहे, त्याला मी विचारत होती कुडाचं घर आवडतं की तुला आत्ताही बांधलेलं घर आवडतं, आणि तो नेहमी बोलतो कुडाचं. कारण आमच्या आठवणीच त्या तशा आहेत की आम्ही पहिले कुडाच्या घरात राहिलो आहे, मजा केली आहे. असं नाही की हे घर नाही आवडत. हेही घर खूप छान आहे, पण त्या घरातल्या त्या गोष्टी आठवणी खूप छान आहे. तर असं हे आमचं घर आहे जे खूप